Earlier, we have studied velocity time graph for uniform velocity. So here we have seen this all, that is AB डिस्टन्स किंवा ए पासून बी पर्यंत कारनं किती डिस्टन्स कव्हर केलं त्याचा आणखीन ए बी अंडर जो क्वाड्रँगल तयार झालेला आहे त्याचा आणि त्याचा काय संबंध आहे ते सुद्धा आपण मागच्या लेसन मध्ये मागच्या पिरियड मध्ये बघितलेलं आहे. नाव वी विल सी अनदर ग्राफ अँड दॅट इज काय आहे velocity time graph for uniform acceleration. Velocity time graph for uniform acceleration. Here, uniform acceleration means what? When the object covers, when the object moves with the change in velocity of object in equal interval of time is equal, then we can say that the object have uniform acceleration. म्हणजे एखादी कार मोशन मध्ये असताना त्याच्यामध्ये प्रत्येक इक्वल टाइम इंटरवल मध्ये चेंज इन वेलॉसिटी जर सेम येत असेल तर त्यावेळेस काय म्हणता येणार आहे ती कार युनिफॉर्म, त्या कारचं मोशन हे कसं असणार आहे युनिफॉर्म ऍक्सेलरेशन हे म्हणता येणार आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला हा ग्राफ सुद्धा आपल्याला स्टडी करायचा आहे. आता त्याच्यात तुम्हाला काय दिलेलं आहे, इथे एक तुम्हाला डाटा दिलेला आहे. काय आहे तो डाटा, तर त्याच्यामध्ये बघा त्या डाटामध्ये काय दिलेलं आहे तर टाइम अँड वेलॉसिटी, which two quantities are given here, time and velocity. This is velocity time graph for uniform acceleration. म्हणजेच चेंज इन वेलॉसिटी ऑफ कार इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम इज इक्वल. त्याला काय म्हटलेलं आहे तर हे आता याच्यामध्ये तुम्हाला टाइम दिलेला आहे आणि टाइमचं इक्वल इंटरवल किती आहे 0, 5, 10 आणि टाइम देताना सेकंड्स मध्ये दिलंय 0, 5, 10, 15, 20, 25, 30, 35 म्हटल्यानंतर इथं टाइम इंटरवल जो आहे तो टाइम इंटरवल किती सेकंड्सचा आहे 5 सेकंड्स. इट इज 5 सेकंड्स. टाइम इंटरवल इज ऑफ 5 सेकंड्स. आता फर्स्ट इथं वेलॉसिटी दिली आहे, सेकंड कॉलम मध्ये तुम्हाला वेलॉसिटी दिलेली आहे. काय आहे ती वेलॉसिटी 0 मीटर पर सेकंड. वेलॉसिटीचं युनिट काय आहे मीटर पर सेकंड. 8 मीटर पर सेकंड हे त्या टाइम इंटरवल मध्ये किंवा 5 सेकंड्स नंतर किती डिस्टन्स किती वेलॉसिटी होती 10 सेकंड्सच्या वेळेला किती वेलॉसिटी होती कारची हे इथं ह्या कॉलम मध्ये दिलेलं आहे. मग ग्राफ प्लॉट करायचा या डाटावरून. त्याच्यामध्ये वाय ऍक्सिस वरती कोणती क्वांटिटी घ्यायची आहे वेलॉसिटी आणि एक्स ऍक्सिस वरती कोणती क्वांटिटी घेतली टाइम. याला काय म्हटलेलं आहे वेलॉसिटी टाइम ग्राफ आणि कोणतं मोशन आहे युनिफॉर्म ऍक्सेलरेशन. आणि चेंज इन वेलॉसिटी प्रत्येक टाइम इंटरवल मध्ये चेंज इन वेलॉसिटी जर तुम्हाला विचारली तर ती किती आहे. फर्स्ट इंटरवल मध्ये चेंज इन वेलॉसिटी काढायची झाली तर ती कशी असणार आहे 8 मायनस 0 म्हणजे फर्स्ट इंटरवल मध्ये चेंज इन वेलॉसिटी किती आहे. चेंज इन वेलॉसिटी इन फर्स्ट इंटरवल किती आहे तर 8 मीटर पर सेकंड्स. त्याच्यानंतर जर तुम्हाला सेकंड इंटरवल मध्ये चेंज इन वेलॉसिटी विचारली आणि ती किती आहे विचारलं तर ती किती असणार आहे. आता फर्स्ट इंटरवल मध्ये चेंज इन वेलॉसिटी किंवा चेंज इन वेलॉसिटी change in velocity in first time interval. आणि ती किती आहे फर्स्ट टाइम इंटरवल मध्ये ते काढायचं झालं तर काय करणार आहात 8 मायनस 0 आणि ती किती आहे 8 मीटर पर सेकंड्स. त्याच्यानंतर चेंज इन वेलॉसिटी इन सेकंड टाइम इंटरवल इन सेकंड टाइम इंटरवल आणि ती किती असणार आहे मग ती काढायची झाल्यावरती कशातून काय मायनस करायचं आहे तर 16 मायनस 8 आणि ती किती येणार आहे तर ती येईल तुम्हाला 8 मीटर पर सेकंड.
हे झालं सेकंड टाइम इंटरवल. थर्ड टाइम इंटरवलला वेळेला किती येणार आहे? 24 मायनस 16. फोर्थ टाइम इंटरवलला 32 मायनस 24. त्याच्यानंतरच्या नेक्स्ट इंटरवल मध्ये 40 मायनस 32. आणि प्रत्येक टाइम इंटरवल मध्ये चेंज इन वेलॉसिटी काय आहे? सेम. हिअर चेंज इन वेलॉसिटी इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम is same. Therefore, the car is in uniform. The motion of car is said to be uniform acceleration. It has uniform acceleration. आता त्याचा ग्राफ इथं काढलेला आहे. या ग्राफ मध्ये बघा काय काय प्लॉट केलेलं आहे. एक्स ऍक्सिस वरती आहे टाइम आणि त्या टाइम मध्ये 0 पासून म्हणजे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू किती सेकंड्स आहेत? 5. म्हणून त्याचं जे हे येणार आहे काय आहे? स्केल ऑन वाय ऍक्सिस, एक्स ऍक्सिस हे किती असणार आहे? स्केल ऑन वाय एक्स ऍक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 5 सेकंड्स. त्याच्यानंतर वाय ऍक्सिस वरती स्केल बघा तुम्ही. वाय ऍक्सिस वरती किती स्केल आहे? तर 1 सेंटीमीटर इज इक्वल टू इथं 0 पासून 8 मीटर पर सेकंड व्हेलॉसिटी आहे ही. म्हणून 1 सेंटीमीटर इज इक्वल टू किती आहे? 8 मीटर पर सेकंड. ही काय आहे? वाय ऍक्सिसचं स्केल. 0, 8, 16, 24 आणि हा ग्राफ प्लॉट जर केला तर तो ग्राफ आपल्याला कसा मिळतो? इट इज अ स्ट्रेट लाईन. तो ग्राफ कसा मिळणार आहे? स्ट्रेट लाईन मिळणार आहे. आता इथं काय काय क्वेश्चन्स विचारलेले आहेत आणि ते क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व्ह करायचे. द व्हेलॉसिटी चेंजेस by equal amount in equal time interval. Thus, this is uniformly accelerated motion. Uniformly accelerated motion केव्हा म्हणता येणार आहे? When change in velocity in equal time interval is equal, then that motion is said to be uniformly accelerated. The how much does the velocity change every 8? इथं मिनिट्स लिहिलंय ते करेक्ट करा. इथं मिनिट्स नको आहे तर तिथे काय पाहिजे? सेकंड्स पाहिजे. काय पाहिजे इथे? सेकंड्स पाहिजे. वेलॉसिटी मिनिट्स मध्ये 5 मिनिट्स जे आहे त्याच्यामध्ये काय म्हणायचं आहे? सेकंड्स म्हणायचं आहे. आता याच्यात तुम्हाला फक्त हे करेक्ट करा. मिनिट्सच्या तिथं काय येणार आहे? सेकंड्स. आता इथं क्वेश्चन काय विचारलेला आहे? हाऊ मच डज द व्हेलॉसिटी चेंज एव्हरी 5 सेकंड्स. प्रत्येक 5 सेकंड्स मध्ये व्हेलॉसिटी चेंज हा कितीचा होतो आहे? तर चेंज इन व्हेलॉसिटी इन एव्हरी 5 सेकंड्स इज. आता त्याच्यातलं पहिल्या क्वेश्चनचं आन्सर आहे तर चेंज इन व्हेलॉसिटी फॉर काय आहे? एव्हरी किंवा चेंज इन व्हेलॉसिटी फॉर एव्हरी 5 सेकंड्स इज किती आहे? 8 मीटर पर सेकंड्स. 8 मीटर पर सेकंड्स. हे झालं फर्स्ट क्वेश्चनचं आन्सर. आता त्याच्यानंतर फॉर ऑल युनिफॉर्मली ऍक्सेलरेटेड मोशन द व्हेलॉसिटी टाइम ग्राफ इज अ स्ट्रेट लाईन. आता हे स्टेटमेंट कशासाठी आहे? व्हेलॉसिटी टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म ऍक्सेलरेटेड मोशन त्याचं नेचर काय असणार आहे त्या ग्राफचं? तर इट इज अ स्ट्रेट लाईन. इट इज अ स्ट्रेट लाईन. नेचर काय असणार आहे? स्ट्रेट लाईन नेचर असणार आहे. म्हणून इथं क्वेश्चन विचारला जातो हाऊ इज द व्हेलॉसिटी टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्मली ऍक्सेलरेटेड मोशन. त्यावेळेला ते ग्राफ कसा असणार आहे? इट इज अ स्ट्रेट लाईन. आता फॉर नॉन युनिफॉर्मली ऍक्सेलरेटेड मोशन द व्हेलॉसिटी टाइम ग्राफ मे have any shape depending on how the acceleration changes with time. आता नॉन ऍक्सेलरेशन युनिफॉर्मली ऍक्सेलरेशन असेल तर काय असणार आहे? व्हेलॉसिटी टाइम ग्राफ इज अ स्ट्रेट लाईन. आणि जर नॉन युनिफॉर्मली ऍक्सेलरेटेड मोशन असेल तर तिथं व्हेलॉसिटी टाइम ग्राफ इज नॉट अ स्ट्रेट लाईन. तो अनइव्हन कर्व असणार आहे. तो स्ट्रेट लाईन असणार नाही. आता तुम्हाला हा ग्राफ बघायचा आहे आणि त्या ग्राफ वरून आपल्याला काय फाइंड करायचं आहे? वी हॅव टू फाइंड the distance covered by car between the 10th and 20th seconds. 10 seconds आणि 20 seconds मध्ये कारनं किती डिस्टन्स कव्हर केलं? 10 सेकंड्सच्या वेळेला कारची पोझिशन कुठे आहे? ए या पोझिशनला आहे. 20 सेकंड्सच्या वेळेला कार कुठल्या पोझिशनला आहे ग्राफवरती? बी पोझिशनला आहे. म्हणजे ए पासून बी पर्यंत कार जात असताना किती डिस्टन्स कव्हर केलं हे फाइंड करायचंय. आणि ते फाइंड करण्यासाठी आपल्याला
आता ते फाइंड करता येणार आहे आणि ते करण्यासाठी आपण कशाचा यूज करायचा आहे, कारण आपण मागचा हा जो चार्ट होता, ग्राफ होता, युनिफॉर्म कॉन्स्टंट व्हेलॉसिटी मध्ये मूव्ह होणारी ट्रेन, त्याचा आपण 22 आवर्स आणखीन 4 आवर्स मध्ये किती डिस्टन्स कव्हर केलं हे काढलं आणि ते काढण्यासाठी आपण आता 2 आवर्स साठी ग्राफ वरती पॉइंट कोणता आहे ए आणि 4 आवर्स साठी ग्राफ वरती पॉइंट कोणता आहे बी, म्हणजे ए पासून बी पर्यंत ट्रेन ट्रॅव्हल होते त्यावेळेस ती किती डिस्टन्स कव्हर करते ते काढण्यासाठी आपण ए बी या ग्राफच्या अंडर जो क्वाड्रँगल फॉर्म झाला, हा जो क्वाड्रिलॅटरल फॉर्म झाला ए सी डी बी, या क्वाड्रिलॅटरलची एरिया काढली. आता हा क्वाड्रिलॅटरल रेक्टँगल होता म्हणून एरिया ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला काय झाला, लेंथ इंटू ब्रेड्थ. आता तसंच इथं कारनं 20 सेकंड पासून 40 सेकंड 10 सेकंड पासून 20 सेकंड पर्यंत किती डिस्टन्स कव्हर केलं हे काढायसाठी पहिल्यांदा 10 सेकंड पासून परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली तर ती ग्राफला कोणत्या पॉइंट मध्ये मीट होते, ए पॉइंट मध्ये. 20 सेकंड पासून परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली वाय ऍक्सिस म्हणजे एक्स ऍक्सिसला, तर ती कुठे इंटरसेक्ट होणार आहे ग्राफला, बी. म्हणजेच तुम्हाला डिस्टन्स कव्हर्ड बाय कार फ्रॉम ए टू बी हे फाइंड करायचं असतं. त्यावेळेला काय करायचं आहे, हा जो परपेंडिक्युलर ए पासून परपेंडिक्युलर आहे, बी पासून हा परपेंडिक्युलर आहे, सी डी परपेंडिक्युलर आहे, बी सी परपेंडिक्युलर आहे. आता त्याचबरोबर ए पॉइंट पासून वाय ऍक्सिसला परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा, बी पॉइंट वरून वाय ऍक्सिसला परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा. आता हा जो परपेंडिक्युलर आहे ए पासून वाय ऍक्सिसला जो परपेंडिक्युलर ड्रॉ केला तो तसाच, किंवा हे जी बीई आपण बीसी ड्रॉ केलेला आहे एक्स ऍक्सिसला परपेंडिक्युलर, त्याला ए पासून परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर एई हे परपेंडिक्युलर येणार आहे. आणखीन एई आणि बी हा ट्रायंगल कोणता फॉर्म होणार आहे, राईट अँगल ट्रायंगल. मी तुम्हाला एक एक्सप्लेन केलेलं होतं. पहिला जो आपण ग्राफ बघितला कुठला बघितलेला हा होता, डिस्टन्स टाइम ग्राफ, आणि डिस्टन्स टाइम ग्राफचा स्लोप कसा काढायचा त्याच्यासाठी सुद्धा आपण एक एक्झाम्पल बघितलेलं होतं आणि तो स्लोप काय डिनोट करतो ते सुद्धा सांगितलं. इथं क्वेश्चन होता तो, व्हॉट इज द स्लोप ऑफ डिस्टन्स टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म मोशन, काय डिनोट करणार आहे तर इट डिनोट्स व्हेलॉसिटी हे सांगितलेलं होतं. आता तसंच आपल्याला इथं काय करायचं आहे, हा जो ग्राफ आहे मग ए बी हे 2 पॉइंट्स कन्सिडर करायचे आणि ए पासून या बीसी ला परपेंडिक्युलर, बीसी जी एक्स ऍक्सिसला परपेंडिक्युलर आहे त्याला ए पॉइंट पासून काय करायचं आहे, परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा. एई इज परपेंडिक्युलर टू बीई, एई काय असणार आहे, बीई ला परपेंडिक्युलर, आणि हा ट्रायंगल कन्सिडर करायचा, ट्रायंगल एई बी. आता ट्रायंगल एई बी मी आता इथं फक्त तुम्हाला दाखवते. ट्रायंगल एई हा कसला ट्रायंगल आहे तर इट इज राईट अँगल ट्रायंगल. आता हा पुढचा आपल्याला काय फाइंड करायचं आहे तर डिस्टन्स कव्हर्ड बाय कोणता पार्ट बघायचा आहे, डिस्टन्स कव्हर्ड बाय कार बिटवीन 10 seconds and 10 seconds आणि काय आहे 20 seconds, आणि ते डिस्टन्स कोणत्या पॉइंट न दिसतं ग्राफ वरती, मग सेगमेंट ए बी रिप्रेझेंट्स ए बी, ए पासून बी पर्यंत ह्याच्यामध्ये ए बी या सेगमेंट ए बी मध्ये ट्रेननं कारनं किती डिस्टन्स कव्हर केलं हे आपल्याला फाइंड करायचं आहे. वी हॅव टू फाइंड डिस्टन्स, सेगमेंट ए बी ची लेंथ म्हणायचं नाही तर काय म्हणायचं आहे, काय फाइंड करायचं आहे आपल्याला, वी हॅव टू फाइंड डिस्टन्स कव्हर्ड बाय कार बिटवीन 10 seconds and 20 seconds, दॅट इज ई डॉट आय डॉट ई, म्हणजे काय म्हणायचं आहे त्याला, दॅट इज टी दॅट इज फ्रॉम पॉइंट, ग्राफवरचे कोणते पॉइंट्स बघायचे, फ्रॉम पॉइंट ए अँड पॉइंट बी किंवा ए टू बी असं म्हटलं तरी चालेल. याच्यामधलं आपल्याला ए पासून बी पर्यंत किती डिस्टन्स कव्हर करतं ते बघायचंय. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे,
तर आता आपण इथं जर रफ फिगर बघितली, आता मी रफ फिगर काढणार आहे आणि हे तुमचा काय आहे ग्राफ. आता ए पॉइंट पाशी किती सेकंड्स आहेत, ए पॉइंट पाशी 10 सेकंड्स, त्याच्यानंतर परत इथं बी पॉइंट पासून काढलेला परपॅन्डिक्युलर, या दोन पॉइंट्स मध्ये इथं काय आहे टाइम. टाइम ही क्वांटिटी एक्स ऍक्सिस वर इथं 0 आणि हा कोणता ऍक्सिस आहे वाय ऍक्सिस, आणि वाय ऍक्सिस वरती कोणती क्वांटिटी घेतलेली आहे व्हेलॉसिटी, त्याचं युनिट काय आहे मीटर पर सेकंड, टाइमचं युनिट काय आहे सेकंड्स. आता इथं 5 10 त्याच्यानंतर 15 20 इथं असणार आहे 25 इथं असेल 30, असा तुमचा हा एक्स ऍक्सिस. आता तुम्हाला 1 सेंटीमीटर साठी किती आहे बघा, इथं 8 16 इथं किती असणार आहे 24 24 प्लस 8 किती असणार आहे 32, त्याच्यानंतर इथं 32 प्लस 8 येणार आहे 40 48 असे हे रिडिंग्स असणार आहे. आता आपल्याला फक्त काय करायचं आहे, तर आपल्याला 10 आणि 20 सेकंड्स मध्ये किती डिस्टन्स कव्हर केलं, डिस्टन्स कव्हर्ड बाय कार विदिन किंवा बिटवीन 10 सेकंड्स अँड 20 सेकंड्स हे फाइंड करायचं. त्याच्यासाठी काय केलेलं आहे, तर ए बी हा एवढाच ग्राफ कन्सिडर करायचा आणि त्याच्या खाली क्वाड्रिलॅटरल ड्रॉ करायचा, म्हणजे ए पासून एक्स ऍक्सिस वर परपॅन्डिक्युलर, त्याचबरोबर बी पासून एक्स ऍक्सिस वर परपॅन्डिक्युलर. ए पासून एक्स ऍक्सिस वर परपॅन्डिक्युलर कशाने डिनोट झालाय सेगमेंट एडी, बी पासूनचा परपॅन्डिक्युलर कशाने डिनोट होतो सेगमेंट बी सी न डिनोट होतो. कळलेलं आहे. आता ए पासून एक पॅरलल लाईन एक्स ऍक्सिसला ड्रॉ केली, आणखीन ती बी सी ला ई पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होते. आता तीच एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिसला या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होते. त्याच्यानंतर इथून सुद्धा आपण काय करणार आहोत, बी पासून एक्स ऍक्सिसला पॅरलल लाईन किंवा वाय ऍक्सिसला काय असणार आहे ती परपॅन्डिक्युलर. आता हा क्वाड्रिलॅटरल ट्रायंगल बघायचा, ट्रायंगल ए बी ई हा कसला ट्रायंगल आहे इक्विलॅटरल राईट अँगल ट्रायंगल. आता त्याचबरोबर ए बी या ग्राफच्या खाली एक क्वाड्रँगल फॉर्म झालाय, एक चौकोन फॉर्म झालेला आहे, आणि तो कोणता चौकोन आहे त्याचा नेम काय आहे, तर क्वाड्रिलॅटरल ए डी सी बी हा क्वाड्रिलॅटरल फॉर्म झालेला आहे. आता ह्या क्वाड्रिलॅटरलची एरिया जर काढायची झाली तर आपण काय करणार आहात, क्वाड्रिलॅटरल ए डी सी ई प्लस एरिया ऑफ ट्रायंगल, कोणता आहे ट्रायंगल, ट्रायंगल ए ई बी, ह्या दोघांची ऍडिशन. आता हा क्वाड्रिलॅटरल आहे ए डी सी बी हा क्वाड्रिलॅटरल, त्याची एरिया आपल्याला काढायची आहे, आणि त्याची एरिया आपल्याला काय सांगणार आहे, तर त्याची एरिया इज इक्वल टू डिस्टन्स कव्हर्ड बाय कार बिटवीन 10 सेकंड्स अँड 20 सेकंड्स येणार आहे. आता तो एरिया काढायचा आहे आपल्याला. हा क्वाड्रिलॅटरल ए डी सी बी हा पूर्ण या स्लोपच्या खाली तयार झालेला क्वाड्रिलॅटरल, त्याची आपल्याला ए बी ए ई या सेगमेंटमुळे दोन पार्ट्स मध्ये डिव्हिजन झाले. एक कोणता आहे क्वाड्रिलॅटरल ए डी सी ई, आणि क्वाड्रिलॅटरल ए डी सी ई हा काय आहे, तर इट इज अ रेक्टँगल, तो काय आहे रेक्टँगल. आणि दुसरा कोणता आहे ए ई बी हा ट्रायंगल आहे, आणि कोणता ट्रायंगल आहे तो राईट अँगल्ड ट्रायंगल, राईट अँगल्ड ट्रायंगल. आता ह्यांच्या एरियाज, रेक्टँगलची एरिया काय असते, तर लेंथ इंटू ब्रेड, ट्रायंगलची एरिया काय असते हाफ इंटू बेस इंटू हाईट. आता आपल्याला बघा काय काय लेंथ लागणार आहे, डीसी जर लेंथ असेल सेगमेंट डीसी लेंथ असेल तर ब्रेड काय येणार आहे या रेक्टँगलची, याला रेक्टँगल का म्हणायचं, तर बघा त्याचे ऍडजसेंट अँगल्स काय आहेत 90 डिग्रीज, डी अँगल 90, सी अँगल 90, अँगल ए ई सी सुद्धा 90 येणार आहे, म्हणजेच अँगल ए सुद्धा काय होणार आहे 90 डिग्रीज, म्हणजे हा काय येणार आहे रेक्टँगल. म्हणून डीसी इंटू काय लिहिणार तुम्ही त्याची ब्रेड ए डी, ब्रेड काय असणार आहे इथं
AD येणार आहे त्यावेळेस, प्लस हाफ इंटू, आता ट्रायंगलचा बेस बघा, BE आणि AE या दोन सेगमेंट्स परपॅन्डिक्युलर टू इच अदर, म्हणून AE जर बेस असेल म्हणून AE, आणि हाईट काय असणार आहे BE. आता ह्यांच्या लेंथ आपल्याला काढायच्या आहेत. DC म्हणजे किती येणार आहे बघा, 20 सेकंड्स मायनस 10 सेकंड्स. 20 मायनस 10 किती येणार आहे DC म्हणजे, आता ह्या मी इथे काढून घेते. बघा आता आपल्याला काय काय काढायचं आहे, ही फिगर तर प्रत्येक वेळेला लागणार आहे आपल्याला पुढे कळायसाठी. बघा DC म्हणजे काय असणार आहे, मग मी आता इथं डायरेक्ट पहिल्यांदा सेगमेंट्स, DC इज इक्वल टू 20 मायनस 10 म्हणजे किती येणार आहे 10 सेकंड्स, त्याला S हा काय आहे सेकंड्स. AD काढायचं आहे आपल्याला, AD ची काय व्हॅल्यू आहे, आता AD जर तुम्ही बघितलं तर AD इथं बघायचं Y ऍक्सिस वरती, आणि Y ऍक्सिस ही काय आहे व्हेलॉसिटी. मग AD म्हणजे काय येणार आहे 0 पासून 16, म्हणजे इथं व्हेलॉसिटी किती येणार आहे 16. म्हणून इथं आता आपण 0 मायनस 16 न करता किंवा 16 मायनस 0 असं जर लिहिलं तर ते किती येणार आहे 16, आणि व्हेलॉसिटी आहे म्हणून इथं त्याला युनिट काय येणार आहे मीटर पर सेकंड्स. DC काय दाखवतो आपल्याला, DC शोज टाइम. AD काय दाखवतो आपल्याला व्हेलॉसिटी दाखवते. मग हे कळलं, हे दोन समजले काय आहे. आता AE आणि BE पाहिजे आपल्याला. मग AE बघा, AE सेगमेंट डायग्राम मध्ये AE म्हणजे इथं X ऍक्सिस कडे यायचं. AE आणि DC सेम असणार आहे, म्हणजे ते टाइम असणार आहे, आणि ते किती येणार आहे AE इक्वल टू DC इक्वल टू 10 सेकंड्स, हे काय असणार आहे टाइम. त्याच्यानंतर BE ही सेगमेंट बघा, BE हे फाइंड करायचं, म्हणून काय करायचं B आणि E पासून परपॅन्डिक्युलर लाईन्स Y ऍक्सिसला. मग इथं आहे 32 मीटर पर सेकंड्स व्हेलॉसिटी, आणि या पॉइंटला किती आहे 16, म्हणून 32 मायनस 16 किती येणार आहे 16 मीटर पर सेकंड्स, ही पण काय असणार आहे व्हेलॉसिटी असणार आहे. आणि आता तुम्ही एरिया पूर्ण क्वाड्रँगल जो ग्राफच्या खाली फॉर्म झालाय, AB या लाईनच्या खाली फॉर्म झालेला क्वाड्रिलॅटरल कोणता आहे तर ADCB, याची एरिया काढायसाठी या फॉर्म्युल्यामध्ये हे जे इक्वेशन आहे तुमचं याच्यामध्ये व्हॅल्यूज घालायच्या, वन इक्वेशन मध्ये या व्हॅल्यू घालायच्या. DC म्हणजे काय आहे आपल्याला, DC म्हणजे 10 सेकंड्स इंटू AD म्हणजे काय आहे तर 16 मीटर पर सेकंड, त्याचं युनिट पण लिहायचं. हे झालं पहिलं. प्लस हाफ इंटू, आता एरिया ऑफ ट्रायंगल आहे म्हणून तो दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये लिहा, हाफ इंटू आता बेस AE म्हणजे काय आहे 10 सेकंड्स, हा S आहे. खूप जण याला 5 म्हणून लिहितील, इट इज नॉट 5, ऐका नीट, तो काय आहे 10 सेकंड्स S न डिनोट केलं जातं, इंटू त्याची BE, आणि BE किती आहे 16 मीटर पर सेकंड, मी डिनॉमिनेटर मध्ये लिहिलं. बघा इथं हा सेकंड कॅन्सल होणार, सेकंड ब्रॅकेट मध्ये सुद्धा 10 चा सेकंड हे युनिट या 16 मीटर पर सेकंडच्या सेकंडला कॅन्सल होणार, आणि तुमचं आता राहिलं काय बघा 10 इंटू 16 म्हणजे किती येणार आहे 160 मीटर, प्लस हाफ इंटू 10 इंटू किती आहेत 16, मग 10 इंटू 16 किती येणार आहे तर 160. आता इथं ह्याला 2 न डिवाइड करायचंय तुम्हाला, आणि ह्याला सुद्धा युनिट काय राहिलं फक्त मीटर राहिलं, काय राहिलेलं आहे मीटर. म्हणून आता 2 1 जा 2 8 जा आणि पुढे 0, म्हणजे 160 मीटर प्लस 80 मीटर म्हणजे किती येणार आहे 16 प्लस 80. मग युनिट्स प्लेसची ऍडिशन केली तर 0, 8 प्लस 6 14 कॅरी 1 म्हणजे 240 मीटर्स, ही तुम्हाला काय मिळाली, आता ही एरिया मिळाली, पण ती एरिया जी आहे ती एरिया कशामध्ये, त्याचं युनिट काय आलं मीटर आलं. पहिल्यांदा एरिया त्याचं युनिट जे असतं ते कसं असतं
मीटर स्क्वेअर असेल साईडचा स्क्वेअर, पण एक साईड काय आहे इथं सेकंड आणि दुसरी साईड काय आहे मीटर पर सेकंड. आणि त्यांचं पूर्ण सिम्प्लिफिकेशन केलं तर या एरियाला कोणतं युनिट राहिलेलं आहे फक्त मीटर. म्हणजे दिस एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल, एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ADCB काय डिनोट करणार आहे, इट डिनोट्स काय डिनोट करणार आहे, डिस्टन्स कव्हर्ड बाय कार, डिस्टन्स कव्हर्ड बाय कार बिटवीन कुठले आहेत 10 seconds and 20 seconds. म्हणजेच दॅट इज बिटवीन A to B. किती डिस्टन्स आहे ए पासून बी पर्यंत पार केलेलं, किंवा ह्या 10 सेकंड्सचा डिफरन्स जो आहे ह्या विदिन 10 सेकंड्स म्हणजे 10 to 20 सेकंड्स मध्ये कारनं किती डिस्टन्स कव्हर केलेलं आहे 220 मीटर्स एवढं डिस्टन्स कव्हर केलं. म्हणजेच काय लक्षात ठेवायचं आहे, एरिया अंडर द, आता हा ग्राफ आपण कशासाठी काढलेला आहे तर इट इज डिस्टन्स, इट इज वेलॉसिटी टाइम ग्राफ, वेलॉसिटी टाइम ग्राफ. आणि कशाचा आहे तो ग्राफ फॉर कसलं मोशन आहे, युनिफॉर्मली, युनिफॉर्मली किंवा युनिफॉर्म ऍक्सेलरेशन, ऍक्सेलरेशन हे पूर्ण तुम्ही लिहा, युनिफॉर्म ऍक्सिलरेशन ACCELE ऍक्सिलरेशन. लक्षात आले, हे तुम्हाला येणार आहे. हे आता इथे तुम्हाला हे एवढं कळलेलं आहे. हे व्यवस्थित हा व्हिडिओ नीट बघा, तुमच्या पुस्तकामध्ये तुम्हाला हा डायग्राम ड्रॉ कराय, हा ग्राफ ड्रॉ करायचा व्यवस्थित, आणि त्या ग्राफ वरून हे कॅल्क्युलेशन कसं केलं हे व्यवस्थित लिहून काढायचं आहे. हे तुमचं या बाजूला इथं क्वाड्रिलॅटरल ADCB याला म्हणायचं इक्वेशन 1. आणि ह्या सेगमेंट्स ज्या आहेत त्या इथं आपण काढून घेतल्या, त्या कशा काढल्या ते मी एक्सप्लेन केलेलं आहे, आणि नंतर त्यांच्या व्हॅल्यूज इथं घातल्या तर त्या किती डिस्टन्स कव्हर केलेलं आहे, तर डिस्टन्स जे कव्हर केलंय ते किती आलेलं आहे आपल्याला तर 240 मीटर्स एवढं डिस्टन्स आलेलं आहे. आता तुम्ही हेच तुमच्या पुस्तकामध्ये बघा, पुस्तकामध्ये ते इथं एक्सप्लेन केलेलं आहे. आता मी फक्त इथलं बघणार आहे. आता फ्रॉम द ग्राफ वी कॅन डिटरमाइन द डिस्टन्स कव्हर्ड बाय द कार between 10 seconds and 20 seconds as we did it in the case of train in the previous example. The difference is that the velocity of car is not constant unlike that is of train, but is continuously changing because of uniform acceleration. In such a case, we have to use the average velocity of the car in the given time interval to determine the distance covered in time interval. आता for the graph the average velocity आपल्याला पाहिजे. average velocity म्हणजे काय आहे तर इनिशियल वेलॉसिटी मायनस फायनल वेलॉसिटी, ती आपण इथं फाइंड केलेली आहे. average velocity बघा, ऍव्हरेज घेतलेलं ऍव्हरेज व्हेलॉसिटी फाइंड करायची. आता ऍव्हरेज व्हेलॉसिटी कशी काढलेली आहे तर ऍव्हरेज व्हेलॉसिटी इज इक्वल टू, आता हे दुसरी मेथड, अजूनही डिस्टन्स कव्हर कसं काढलेलं आहे हे दुसरी मेथड, आणि मी तुम्हाला या एक्झाम्पल हे जे आहे ना हे स्टेटमेंट याच्यावरून सुद्धा एरिया डिस्टन्स कव्हर्ड काढता येतं. एरिया अंडर द ग्राफ, एरिया हा काय आहे एरिया ऑफ क्वाड्रँगल अंडर द ग्राफ. ग्राफ कुठून कुठपर्यंत आहे ए पासून बी पर्यंत, म्हणून एरिया अंडर द ग्राफ क्वाड्रँगल कोणता आहे ABCD, त्याची एरिया इज इक्वल टू रेक्टँगलची एरिया प्लस ट्रायंगलची एरिया जर केली तर ही व्हॅल्यू जी तुम्हाला मिळते ती कशाच्या एवढी असते, डिस्टन्स कव्हर्ड बाय द ग्राफ. आणि ते मी फाइंड करून तुम्हाला इथं सगळं दाखवलेलं आहे. इथं जो विचारलेला हा क्वेश्चन आहे हा तुम्हाला करायला सांगितलेला आहे, ते मी इथं तुम्हाला करून दाखवलेलं आहे. लक्षात आलंय. आता इथलं बघा, आपल्याला इथं काय दिलेलं आहे अजूनही, इन केस वी हॅव टू यूज, आता आपल्याला काय काढायचं आहे डिस्टन्स कव्हर्ड बाय द कार हे काढायचंय. मग त्याच्यासाठी अजूनही आपल्याला मॅथमॅटिकल प्रोसेस दुसरी कोणती आहे मेथड
तर याच्यामध्ये ऍव्हरेज वेलॉसिटी आपल्याला माहिती असायला पाहिजे. मग फ्रॉम ग्राफ द ऍव्हरेज वेलॉसिटी ऑफ कार, ऍव्हरेज वेलॉसिटी ए पशी वेलॉसिटी किती आहे तर 16 मीटर पर सेकंड आहे. त्याच्यानंतर बी या पॉइंटची वेलॉसिटी किती आहे 32 आहे. ऍव्हरेज करताना आपण काय करतो त्या दोन्ही स्कोर्सची ऍडिशन करतो डिवायडेड बाय 2 म्हणजे 32 प्लस 16 अपॉन 2. 32 प्लस 16 किती येणार आहे 48 अपॉन 2 म्हणजे येणार आहे 24 मीटर पर सेकंड. कळलेलं आहे हे काय आहे ऍव्हरेज व्हेलॉसिटी आहे. आता ह्या ऍव्हरेज व्हेलॉसिटीला मल्टिप्लाइंग दिस बाय टाइम इंटरवल, ह्या ऍव्हरेज व्हेलॉसिटीला कशानं मल्टिप्लाय करायचंय टाइम इंटरवल. आपला टाइम इंटरवल जो आहे तो टाइम इंटरवल बघा ए पाशी टाइम आहे 10 सेकंड, बी पाशी टाइम काय आहे 20, म्हणून हा टाइम इंटरवल किती टाइम्सचा झालेला आहे किती सेकंड्सचा झाला तर 10 सेकंड्सचा झालेला आहे. म्हणून इथं ऍव्हरेज व्हेलॉसिटी इंटू टाइम इज इक्वल टू काय मिळणार आहे आपल्याला डिस्टन्स. आता इथे ह्याच्यासाठी कोणता फॉर्म्युला यूज केला आपल्याला कोणता फॉर्म्युला माहिती आहे. आता हे पहिलं जे इथं खाली विचारलेलं आहे तुम्हाला त्याच्यासाठी. आता पहिल्यांदा तुम्हाला डिस्टन्स किंवा स्पीड आपल्याला माहिती आहे किंवा ऍव्हरेज स्पीड किंवा ऍव्हरेज व्हेलॉसिटी. स्पीड इज इक्वल टू काय फॉर्म्युला माहिती आहे स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. आता स्पीड म्हणजेच काय येणार आहे व्हेलॉसिटी. मग आता इथं ऍव्हरेज व्हेलॉसिटी आपल्याला म्हणजेच आता ह्याच्यातून डिस्टन्स जर पाहिजे असेल आपल्याला तर काय होणार आहे स्पीड आणि टाइम यांचा काय होणार आहे मल्टिप्लिकेशन. स्पीड आणि टाइम यांचं काय होणार आहे मल्टिप्लिकेशन. डिस्टन्स इज इक्वल टू काय येणार आहे स्पीड इंटू टाइम. आता स्पीड इथं व्हेलॉसिटी जी आहे ती व्हेलॉसिटी कन्सिडर करायची आणि यालाच काय म्हटलेलं आहे पुढं ऍव्हरेज व्हेलॉसिटी. ऍव्हरेज व्हेलॉसिटी यालाच काय म्हटलंय ऍव्हरेज व्हेलॉसिटी इंटू टाइम म्हणजे तुम्हाला काय मिळणार आहे डिस्टन्स. आता ऍव्हरेज व्हेलॉसिटी म्हणजे ती कशाने येणार आहे ए पशी किती बी पशी किती व्हेलॉसिटी आहे 32 प्लस ए पशी किती आहे व्हेलॉसिटी 16 अपॉन 2 इंटू टाइम किती आहे 10 सेकंड्स. याला युनिट काय येणार आहे मीटर पर सेकंड्स व्हेलॉसिटी आहे म्हणून. आता हा सेकंड आणि हा सेकंड कॅन्सल होणार, ऍडिशन करायची आणि ह्या दोघांची ऍडिशन किती येणार आहे तर 48 अपॉन 2 मीटर इंटू 10. आता 48 ला 2 न डिवाइड केलं तर किती मिळणार आहे 24 मीटर इंटू 10 म्हणजे तुम्हाला येणार आहे 240 मीटर्स. हे जे आपले मॅथमॅटिक्सचे फिजिक्स मध्ये तुम्ही बघितलं लास्ट इयर मध्ये सुद्धा स्पीडची डेफिनेशन याच्या आधीच्या जो पार्ट होता त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही ऍव्हरेज स्पीड बघितलं ऍव्हरेज व्हेलॉसिटी बघितली त्याचा यूज केला. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम म्हणून डिस्टन्स कव्हर्ड इज इक्वल टू काय येणार आहे ऍव्हरेज व्हेलॉसिटी इंटू टाइम हे काढलं. आणि हे जो पार्ट जो आपण केला हा वरचा पार्ट जो केला हा कशावरून केलेला आहे ग्राफ वरून केलेला आहे. जो तुम्हाला ग्राफ आणि त्याचा कशाचा यूज केलेला आहे तर एरिया अंडर द ग्राफ ए बी हा ग्राफ जो आहे फक्त एवढाच पार्ट कन्सिडर केला. त्याच्या खालती जो एरिया क्वाड्रँगल फॉर्म झाला त्याच्यासाठी ए पासून परपॅन्डिक्युलर बी पासून एक्स ऍक्सिस वर परपॅन्डिक्युलर म्हणून इथे चौकोन तयार होणार आहे. आणि त्या चौकोनाची एरिया ची कशाशी रिलेटेड असते तर इट इज रिलेटेड टू किंवा इट गिव्स द डिस्टन्स कव्हर्ड बाय कार फ्रॉम पॉइंट ए टू बी और फ्रॉम विदिन टाइम 10 सेकंड्स टू 20 सेकंड्स. लक्षात आलेला आहे हा ग्राफ. आता हे जे तीन तुम्हाला ग्राफ मी 4 ग्राफ्स तुम्हाला मी आता एक्सप्लेन केलेले आहेत आपल्या मागच्या पिरियड्स मध्ये. आणखीन आता असे एकूण किती ग्राफ्स एक्सप्लेन केलेले आहेत 4 ग्राफ्स आपले एक्सप्लेन झालेले आहेत. पहिला आहे डिस्टन्स टाइम ग्राफ, त्याच्यानंतर तुम्ही फॉर युनिफॉर्म मोशन साठी बघितलं डिस्टन्स टाइम ग्राफ, फॉर नॉन युनिफॉर्म मोशन साठी बघितलं, त्याच्यानंतर तुम्ही वेलॉसिटी टाइम ग्राफ फॉर कसली मोशन युनिफॉर्म मोशन. मोशन जर युनिफॉर्म असेल तर ऍक्सेलरेशन काय असणार आहे 0 असणार आहे. ते तुम्ही ट्रेन साठी बघितलं कॉन्स्टंट स्पीडनं ट्रेन मूव्ह होत असताना आणि त्याच्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला ट्रेननं 2 आवर्स पासून 4 आवर्स पर्यंत किती डिस्टन्स कव्हर केलं ते काढायचं कसं ते सुद्धा एक्सप्लेन त्या व्हिडिओमध्ये केलेलं
किंवा त्या पिरियडमध्ये आपण बघितलेलं आहे. आता त्याच्यानंतर आज बघितलं काय आहे तर वेलॉसिटी टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म ऍक्सेलरेशन. त्याचा ग्राफ कसा ड्रॉ करायचा आहे, हा डाटा आहे दिलेला, त्याच्यावरून हा ग्राफ ड्रॉ करायचा आणि त्या ग्राफ वरून कसं सॉल्व्ह करत जायचं इथं विचारलेलं केलेलं आहे. ते मी सगळं व्यवस्थित एक्सप्लेन केलेलं आहे. त्याचं रिव्हिजन करा, ऐका व्यवस्थित आणि हे वाचा आणि त्याच्यावरून तुम्हाला एक्झाम्पल्स क्वेश्चन्स घ्यायला येणार आहेत. इथं तुम्हाला क्वेश्चन आहे, हा जो डाटा दिलेला आहे त्याच्यामध्ये इक्वल टाइम इंटरवल कितीचा आहे असा पहिला क्वेश्चन आहे किंवा तो विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर फर्स्ट इंटरवल मध्ये सेकंड इंटरवल मध्ये चेंज इन वेलॉसिटी किती आहे मग ती बघायची आणि प्रत्येक इंटरवल मध्ये चेंज इन वेलॉसिटी सेम आहे का, असेल तर त्या मोशनला काय म्हणायचं आहे, युनिफॉर्म acceleration. If the change in velocity in fixed interval is fixed is the same, then the object is said to be have uniform acceleration. कळलेलं आहे. हा लेसन रिवाइज करा आणि आता याच्या नंतरचा जो पार्ट आहे तो इम्पॉर्टंट आहे, इक्वेशन्स ऑफ मोशन युजिंग ग्राफिकल मेथड. हे आपण नंतर बघूया.